26 जानेवारीला उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तुटल्याची घोषणा केली. मात्र त्याआधीच राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून शिवसेनेची युती करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता. असा गौप्यस्फोट आज बाळा नांदगावकरांनी माझा कट्ट्यावर केला. शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याआधीच मनसे नेत्यांनी मातोश्री का गाठली नाही असा प्रश्न आज सगळ्यांनी विचारल्यानंतर बाळा नांदगावकरांनी नेमकं काय उत्तर दिलंय पाहूया. मात्र यावेळी जेव्हा तुम्ही गेला होता राज ठाकरेंचा निरोप घेऊन किंवा हे मनोमिलन घडवण्यासाठी, तेव्हा मातोश्री रिलक्टंट होती या सगळ्याच गोष्टींच्या बद्दल. नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो की 21-22 तारीखपासून मला माहिती आहे यांची युती तुटण्यापूर्वी राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता. त्यांच्याशी काही त्यांचं बोलणं झालं, जे मी आज बोललो सुद्धा. त्यानंतर त्यांनी उद्धव साहेबांना 7 फोन केले, त्यातले 3 फोन तर माझ्यासमोर केले होते. मी त्याला फोन पण असे इतके फोन करण्याची का म्हणजे गरज काय? ते फोन जे काय केले ना ते मी तुम्हाला मगाशी मला कोणीतरी विचारलं, मी म्हणालो की संजय राऊत सांगतील फोन का केले होते, राज ठाकरे साहेबांची काय भूमिका होती, त्यांना उद्धव साहेबांशी काय बोलायचं होतं लक्षामध्ये. पण दुर्दैवाने उद्धव साहेबांनी फोनच घेतला नाही. की संजय राऊत साहेबांनी फोन केला होता युती तुटण्यापूर्वी 21-22 तारखेलाच, आणि 23 तारखेला आमच्या डोक्यात वेगळंच चाललं होतं. सांगितलं मी तुम्हाला. आता संजय राऊतांनी त्याचा खुलासा करायला पाहिजे का मी करायला पाहिजेत? एक तर संजय राऊत खुलासा करतील किंवा राज ठाकरे खुलासा करतील. असं झालं होतं का म्हणजे त्यांनी हा प्रस्ताव दिला होता? मला माहिती नाही ना, त्या दोघांना माहिती आहे, तुम्हाला सांगायचं नाही. म्हणजे मनसेची इथपर्यंत तयारी होती की आम्ही आमचे उमेदवार उभे करत नाही शिवसेनेच्यासाठी. राजीवजी, तुम्ही मला किती खोला जाऊन विचारलं तुम्ही सांगणार नाही, मला माहित असलं तरी सांगणार नाही, कारण ते राज ठाकरे. तुम्ही हो किंवा नाही म्हणू शकता की बोलायचं कारण त्यानं बोलायचं हो किंवा नाही म्हणू शकता ना. बिलकुल तोंडानं नाही, मान्यानं तरी हो नाही असं सांगू शकतच नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मान हलवून हो किंवा नाही सांगा. बिलकुल नाही. मला वाटते त्याच्यावरती उत्तम प्रकारचं उत्तर राज ठाकरे साहेब देऊ शकतात. 1-2 दिवसात आमची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये ते खुलासा नक्की करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आता संजय राऊतांनी करावा, माझं काही म्हणणं नाही. पोस्टर्स लागायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये एक थेट आव्हान करण्यात आलंय त्या एका पोस्टरमध्ये की मनसेनं शिवसेनेमध्ये विसर्जित व्हावं. आता काय स्टेटस आहे मग, आणि आताही अजूनही तुम्ही तयार आहात का युतीच्या चर्चेसाठी? जर का इतकं मोठं आव्हान दिलं जातंय की मनसेनं विसर्जितच व्हावं मी आशावादी आहे. मी त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी काय करायचं त्यांचा विषय आहे लक्षामध्ये. पण मला असं वाटतं विसर्जित होण्याचा विषयच येत नाही. एक पक्ष काढलेला आहे, पक्षप्रमुखांनी गेले 11 वर्ष पक्ष चालवलेला आहे. या महाराष्ट्रातून कितीतरी लोकांनी पक्ष सोडले, कोणी डेअरिंग नाही केली हो स्वतःला पक्ष काढायची. भुजबळ पण खूप स्ट्रॉंग माणूस होता, राणेसाहेब इथं कट्ट्यावर येऊन गेले, खूप स्ट्रॉंग माणूस होता, गणेशचा एक स्ट्रॉंग माणूस होता, आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारसारखी 2 एवढे अद्वितीय शक्ती असताना सुद्धा महाराष्ट्र राज्यात पक्ष काढून स्वतःची ताकद उभी करायची सोपी गोष्ट नाही. मी शिवसेनेत पाहिलं ना, बाळासाहेब ठाकरेंना पहिला स्वतःचा पक्ष पहिला आमदारांना 16 वर्ष गेली, 16 वर्ष गेली. झाले असतील ना काम करताना, आमच्याकडे चुकाई झाल्या असतील, मी कुठे नाही म्हणतोय. याचा अर्थ विसर्जित करायचा विषय काय येतो? आम्ही आमचा पक्ष घेऊन जाऊ ना. आणि अजून आमच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे पक्ष चालवण्याची सुद्धा. ज्याला एवढे मोठे द्वितीय बाळासाहेब ठाकरे असताना पक्ष चालवलाच ना आम्ही, तर विसर्जित करण्याची भाषा बोलायची गरजच नाही.